श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। जे अनन्य भावाने मला शरण येतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो। स्वामी नाम सदा मुखी वसो, स्वामी कमलचरणी मम नित्य प्राण विसावा मिळतो। स्वामी कलमचरणी विसावून तरी पहा तुम्ही सर्व प्रचिती येतेस स्वामी अभय वचनांची, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे। सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत येथेच राहिले। अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून हे सोलापूर जिल्ह्यात आहे। सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे। समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात। हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही इथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे। अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाचे झाल्याचे दिसते। इथे एक भव्य स्वामी मंदिर आहे। त्यात मुख्यतः श्रींच्या पादुका, शिवलिंग, स्वामीच्या स्मृती वस्तू, प्रवचन हॉल, छोटीशी निवास व्यवस्थाही आहे। या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जातं। स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केल्या आहेत। या परिसरात वटवृक्षाखाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत। त्यांना कान लावल्यावर अनेक वाद्यांचा आवाज येतो असं भक्तांचा अनुभव आहे। स्वामींचा त्यांचे जीवनकालात सर्वत्र वावर होता, पण जास्त येथे चोळपट्टाचे मठात होता आणि अनेक सिद्ध पुरुष त्या काळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पवित्र वाढत गेले। वटवृक्ष मंदिराखाली सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते। अनेक जुने फोटो इथे लावले आहेत। येथेच मारुती मंदिर व शिवपिंड आहे। सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचने चालतात। त्रिकाल आरती सुद्धा येथे होते। जवळ संस्थानाचे ऑफिस आहे। भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात। सदर ट्रस्टमार्फत येथे मंदिरालगत भव्य भक्तनिवासाची व्यवस्था आहे। तसेच गाणगापूरला रस्त्यात अद्ययावत असे भक्तनिवास 5 ते 6 इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे। येथे छोटेखानी उपहारगृह आहे। येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय सुद्धा आहे। त्या स्वामींच्या जीवनदर्श घडवणारे फोटो व वस्तू आहेत। यातील काही फोटो अचंबित करणारे आहेत। येथे स्वामींची एक मूर्ती आहे। येथे पार्किंग व राहण्याची उत्तम अशी सोय आहे। अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदिरात पोहोचल्यावरती श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान अगदी विसरायला होतं। माणसाचे अहभाव आपसूक गळून पडतात। यात आनंदाचे विश्लेषण करता येते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळतात। ही कोणती शरणागती असते जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्याचाही आनंद देते। कळत नकळत असे वाटते की जगात हे एकमेव असं ठिकाण आहे जिथे चरणनृत्य आहे, जेथे डोकं टेकून आपले सुख, दुःख, पाप, पुण्य सारे मनोरथ स्वामींना सांगून टाकावं। बालहट्ट धरावा, रुसावे, फुगावे, लाड करून घ्यावे। स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे, त्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन तास पारायणाला बसतात। रांगेत गोंगाट करणारी बचे कंपनी ही गाभाऱ्यात पोचल्यावर मात्र शांत होतं। खरंच स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होऊन आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे। जय श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ। जय श्री स्वामी समर्थ। स्वामी
माझ्या खास मित्राबरोबर आज स्वामींचं दर्शन झालं. जय स्वामी समर्थ. सगळं मिळालं, आता काय गरज नाही आहे. Jai Jai